तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आज मी सकाळ सकाळी मस्तपैकी आवरले, फ्रेश झालोय आणि मी आलोय आता आर्याकडे. खरं तर म्हणजे ना, आज मला अजिबात सकाळी उठू वाटत नव्हतं, कारण की ऑफिसवरून यायला खूप उशीर होतोय संध्याकाळी. कारण ऑफिसमध्ये पण खूप काम आहे, त्यामुळे खूप थकल्यासारखं होतंय. पण खरं तर म्हणजे आपलं ब्लॉग्स एडिटिंग बाकी आहे, रील्सच्या एडिटिंग बाकी आहे, सगळ्या काही गोष्टी बाकी आहे. तर त्यामुळे मी आज सकाळी लवकर उठलोय, आवरलोय आणि मी आलोय. आपल्याला आता एडिटिंग वगैरे चालू करतो आता मस्तपैकी बसल्यावर. तर म्हटलं पहिला व्लॉग चालू करून घेऊ. मी एवढं सगळं आवरलंय, एक दोन म्हणजे रील्स वगैरे एक दोन एडिट पण झालेत माझे, एवढे कामं पण झालेत. आणि ही पोरगी बघा, हे अजून पारूसच आहे. ओय मला सगळे काम असतात. तुझं काय, तू येतो आवरून आंघोळ करून, मला इथं बाकीचं पण आवरायला लागतं, जेवण बिवण. तर आता मस्तपैकी एडिटिंग वगैरे करायला बसू. चहा प्यायचा मूड झालाय, बघू आता आर्या चहा पाजती का नाही पाजते, काय करते. आता ती जरा बोलली की ती आवरून वगैरे येते, तर तोपर्यंत बघू आपण एडिटिंगला सुरुवात करतो. मी व्लॉगचं भरपूर अजून काम बाकी आहे. आणि त्यात सकाळ सकाळी लय मोठा प्रॉब्लेम झाला. सकाळी उठलो आणि आमच्या वॉशरूमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे माझ्या रूमवरती पाणीच आलं नाही. काय प्रॉब्लेम झालाय देवजाने. आणि मला एकतर आज ऑफिसला घालायला पण म्हणजे चांगले धुतलेले असे कपडेच नव्हते शिल्लक. पहिलं मला कपडे धुवायचा टास्क होता मोठा, आणि रूमवर पाणीच आलं नाही सकाळी. तर मी उचलली पिशवी, आलो घेऊन इथं, कारण की मला तसं पण इकडे यायचंच होतं. तर मग उचलली कपडे आणि इकडे घेऊन आलो. मस्त पहिले आल्या कपडे धुवून घेतले सगळे माझे, आणि मग आता आपल्या कामाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामच्या रीलवरती एका दादाने कमेंट केली होती की तुम्ही तुमचे जे इंस्टाग्रामच्या रीलचे आपले थंबनेल आहेत किंवा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओचे जे थंबनेल आहे ते आपण कसे बनवतो. तर अशी त्यांनी कमेंट केली होती. तर इनिशियली ज्या वेळेस यूट्यूब चालू केलं होतं आर्यानी, त्यावेळेस पण व्हिडिओ एडिट मीच करायचो. तर त्यावेळेस मी यूट्यूबचं थंबनेल वापरायला किंवा इंस्टाग्रामच्या रीलवरती काही पोस्टर वगैरे बनवायचं असेल, तर त्याचं थंबनेल पोस्टर बनवण्यासाठी मी कॅनवा ह्या ॲप्लिकेशनचा यूज करायचो. आणि त्याच्यावरती ना म्हणजे मला खूप वेळ पण जायचा, सगळे फॉन्ट वगैरे ॲड करा, कारण आपले मराठीचे फॉन्ट कॅनवावरती नसतात, ते आपल्याला ॲड करावं लागतात. किंवा सगळे व्हॉट एव्हर जे एडिटर्स असतील किंवा जे ह्या गोष्टी करत असतील त्यांना माहिती ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये ना खूप वेळ जायचा, आणि जशी आपल्याला पाहिजे खरं तर म्हणजे मला इतकं छान काही एडिटिंग वगैरे जमत नाही, किंवा या सगळ्या गोष्टी मला इतक्या छान जमत नाही. अजून सुद्धा मला नाही जमत. मी अजून शिकतोच आहे नवनवीन गोष्टी. तर ते म्हणजे जसं अट्रॅक्टिव्ह थंबनेल, आता कसं की आपल्या व्हिडिओची रीच वगैरे वाढवायची असेल, किंवा आपल्याला व्ह्यूज आपल्या व्हिडिओला पाहिजे असतील, किंवा आपले फॅमिली आपल्याला वाढवायची आहे, तर त्याच्यासाठी काय असतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपली टायटल. आपल्या व्हिडिओचा जो टायटल असतो तो टायटल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओचं थंबनेल. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर ह्या गोष्टींवरती काम करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि त्यासोबत तुमचा कंटेंट तो तर सगळ्यातच इम्पॉर्टंट आहे. पण स्टार्टिंगच्या ज्या गोष्टी त्या आपलं यूट्यूबच्या व्हिडिओचं थंबनेल आणि यूट्यूबच्या व्हिडिओचं टायटल, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर स्टार्टिंगला मी कॅनवावरती वापरायचो, बट आता ज्या आपल्या व्हिडिओज येतात ज्या आपल्या इंस्टाग्रामवरच्या रील्स आहेत, किंवा यूट्यूबच्या लॉंग व्हिडिओज आहेत, आपले व्लॉग्स आहेत, किंवा आपल्या युट्यूबवरचे जे काही शॉर्ट्स आहेत, शॉर्ट्सला अजून थंबनेल मला इतकं व्यवस्थित नाही लावता येते, ते मी अजून बघतोय, शिकतोय व्हिडिओज वगैरे बघून. तर आत्ताचे जे आपले थंबनेल्स आहेत ना, जेवढे आपले सोशल मीडिया हँडल्स आहेत तेवढ्यावरचे, तर ते सगळे थंबनेल मी ChatGPT वरती बनवतो. ChatGPTला एक प्रॉम्प्ट आहे. तर प्रॉम्प्ट आपल्याला कसा द्यावा लागतो, तर आपली म्हणजे स्टार्टिंगच अशी करावी लागते, आपल्याला क्रिएट यूट्यूब थंबनेल फॉर माय व्हिडिओ और फॉर माय शॉर्ट. जे काय आपलं असेल, शॉर्ट असेल किंवा आपलं यूट्यूबचं लॉंग व्हिडिओचं थंबनेल असेल, तर जसं असेल तसं आपल्याला द्यावा लागतो. त्याला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशो सांगायला लागतो. जो आपला रेशो आहे, जर आपण इंस्टाग्रामच्या रीलसाठी थंबनेल बनवत असेल तर तो आपला रेशो येतो 9:16, आणि जर आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओसाठी आपण थंबनेल बनवत असू तर आपला रेशो येतो 16:9. तर असा सगळ्यात पहिलं तर त्याला रेशो द्यावा लागतो. आणि तुम्ही तुमची व्हिडिओ किंवा तुमचा जो ब्लॉग आहे त्याच्यामधला असे काही स्क्रीनशॉट्स घ्यायचे जे की तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतात, नाही का. म्हणजे काहीतरी एक इव्हेंट आहे, सपोज आता माझा जो लास्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही बाहेर जेवण करायला गेलो होतो, तर मी तिथला एक स्क्रीनशॉट घेतला, आमचं जे जेवण होतं त्याचा स्क्रीनशॉट घेतला.
आणि असे आपल्याला एक 3-4 स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ते स्क्रीनशॉट सगळ्यात पहिल्यांदा ChatGPT वरती अपलोड करायचे. ChatGPT वरती अपलोड केल्यानंतर आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. प्रॉम्प्ट काय असेल आपला, तर स्टार्टिंग असेल क्रिएट ए यूट्यूब थंबनेल फॉर माय व्हिडिओ अँड द रेशो इज, तुमचा रेशो जो असेल त्यानुसार तुम्ही रेशो द्या 16:9 किंवा 9:16. आणि दुसरी महत्वाची गोष्ट का आपल्याला जो आपला प्रॉम्प्ट आहे हा इंग्लिशमधूनच दिला पाहिजे. इट इज नॉट मॅन्डेटरी, आपण मराठीतून देखील देऊ शकतो. आणि जर तुम्हाला टाईप करायचा कंटाळा येत असेल माझ्यासारखा, तर तुम्ही व्हॉइस कमांडनी सुद्धा तुमचा प्रॉम्प्ट देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये पुढे लिहायचंय तुम्हाला की तुम्हाला कसं थंबनेल पाहिजे. सपोज आता तुम्हाला शॉकिंग फेस पाहिजे किंवा टेन्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला टेन्शन आलंय किंवा शॉक झालाय तुम्ही, किंवा तुम्ही घाबरलाय, किंवा तुम्ही खूप आनंदी आहात, व्हॉट एव्हर तुमचं चेहऱ्यावरती एक्सप्रेशन असेल जे तुम्हाला थंबनेलमध्ये पाहिजे, तसं प्रॉम्प्ट द्या. क्रिएट ए फेस एक्सप्रेशन ॲज ही इज शॉक्ड इन द फर्स्ट स्क्रीनशॉट, असं काही थंबनेल द्या. आणि जर तुम्हाला काही टेक्स्ट ऍड करायचं आहे तर तुम्हाला जस्ट मेन्शन करायचंय की ऍड टेक्स्ट. आणि तुम्हाला जो काही टेक्स्ट मेन्शन करायचा आहे तो तुम्ही सपोज फॉर एक्झाम्पल आवर फर्स्ट व्हिडिओ, असा मी माझ्या जे आपली फर्स्ट व्हिडिओ होती त्याच्या थंबनेलमध्ये मेन्शन केलं होतं. तर मी काय केलं, ऍड टेक्स्ट आवर फर्स्ट व्हिडिओ. आणि त्याच्या पुढे आपण केलेलं आपल्याला आता काय पाहिजे, फॉन्ट पाहिजे, आपला टेक्स्ट कसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ChatGPTला सांगणं महत्वाचं आहे. तर मी ChatGPTला सांगितलं की इन्सर्ट टेक्स्ट आवर फर्स्ट व्हिडिओ अँड गिव्ह मी अ टेक्स्ट इन सच अ फॉन्ट विच विल बी अट्रॅक्टिव्ह इन कलर्स अँड बोल्ड ॲज वेल ॲज फॉन्ट विल बी लुकिंग गुड. मी फक्त एवढंच दिलं आणि त्यांनी अक्षरशः मला खूप छान थंबनेल्स बनवून येतात. ते जर तुम्ही आपले थंबनेल्स बघत असतील आणि आपल्या इंस्टाग्रामवरती रील्सचे देखील थंबनेल्स बघत असतील, खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान असे थंबनेल्स ChatGPT आपल्याला बनवून देतं. आणि विदिन 2 मिनिट्स ऑफ टाइम आपल्याला आपले थंबनेल रेडी होतात. ऍक्च्युली जसं आपण बोलतो की आपण जर मॅन्युअली एडिटिंग केलं, मॅन्युअली थंबनेल्स बनवले, दे आर व्हेरी गुड. जर तुम्हाला खरंच बनवता येत असेल, तुम्हाला त्यातलं नॉलेज असेल, तर ते तुम्ही कॅनवाचं ऍप्लिकेशन वापरून तुम्ही बनवू शकता. जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे, अजून काही ऍप्लिकेशन्स असतील बट मला त्याबद्दल माहिती नाहीये. बट मला इतकं छान येत नाही अजून बनवता, मला इतकी छान एडिटिंग नाहीये, मला त्यातलं एवढं नॉलेज नाहीये. तर त्यामुळे मी बेस्ट ऑप्शन आपला निवडतो की ChatGPT. तर मी बेस्ट ऑप्शन निवडतो ChatGPT, कारण की ते आपलं टाइम सेव्हिंग आहे. कारण की मला खूप कामं असतात, ऑफिस आहे, बाकीचे बाहेरचे काम आहे, प्लस एडिटिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, आपले स्क्रिप्ट बनवणं झालं रील्सच्या, या सगळ्या गोष्टी असतात. जर तुम्ही आमच्यासारखंच नवीन तुमचं युट्यूब चॅनल किंवा तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही तुमचं कंटेंट अपलोड करत असाल, तर आपल्यासाठी टाइम सेव्ह करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर त्यामुळं ChatGPT हा एक बेस्ट ऑप्शन आहे स्टार्टिंगला. आफ्टर ज्या वेळेस तुमच्याकडे टाइम असेल किंवा किंवा तुमच्याकडे जर कोणी तुम्हाला थंबनेल्स वगैरे बनवून देत असेल, सो तुम्ही मॅन्युअली पण बनवू शकता. मॅन्युअली देखील खूप छान थंबनेल्स बनतात. इट इज नॉट मॅन्डेटरी की तुम्ही फक्त AI कडून बनवून घेतलं पाहिजे, मॅन्युअली देखील खूप छान थंबनेल्स बनतात. तर माझ्यासाठी जो बेस्ट ऑप्शन आत्ताच्या स्थितीला आहे तो तर आहे AI, ChatGPT किंवा अजून दुसरे AI टूल्स खूप सारे आहेत, तुम्ही वापरू शकता. बट मला थोडंसं ChatGPT फ्रेंडली आहे, तर मी तेच वापरतो. आणि त्यावरूनच मी माझे सगळे जे काही थंबनेल्स असतात, आमच्या व्हिडिओचे जेवढे थंबनेल्स आहेत किंवा पोस्टर्स आहेत, ते सगळे आपण ChatGPT वरूनच बनवतो. जर तुम्हाला अजून याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल याबद्दल, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा आपल्या इंस्टाग्रामवरती देखील तुम्ही DM करू शकता. इंस्टाग्रामची लिंक आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तिथं जाऊन तुम्ही एकदा चेक करा आणि आपल्याला तिथे देखील तुम्ही DM करू शकता. तिथे DM करा किंवा आपल्या युट्यूबच्या ह्या व्हिडिओवरती कमेंट करा. मी त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ देखील बनवतो जर तुम्हाला हवा असेल तर. तर ऑफिसला जाण्याआधीचं माझं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे आपला व्लॉग अपलोड करणं. आणि आपला व्लॉग या ठिकाणी अपलोड होतोय, ऑलमोस्ट झालंच आहे आता. तर हे काम सगळ्यात महत्त्वाचं ऑफिसला जाण्याच्या आधी. तर आता व्लॉग अपलोड झालेला आहे आणि अतिशय जास्त अशी मला भूक लागली आहे आणि इतका छान असा भाजीचा वास येतोय ना, तर आता भूक अशी अजून आतून अशी वाढतीये. म्हणती येऊ का मालक, मालक बाहेर येऊ मालक. आर्या झालं जेवण? आज इकडंच आहे मी जेवायला, कारण की माझं सकाळी मॉर्निंग पासून कामच करतोय मी कंटिन्यू. जाम भूक लागली आता. सकाळी नाश्ता पण नाही केला, फक्त सकाळी एका चहावर आहे, चहा आणि बिस्किट खाल्ले फक्त सकाळी, तेवढ्यावर आहे अजून पण.
आता जेवण कधी भेटतंय आय थिंक ऑलमोस्ट झालंच आहे जेवण. आता फक्त जेवण करायचं, आवरायचं आणि आपली culti.com टू ऑफिस, ते काही चुकणार नाही. आता वाजले 2:30. तर चला मग आता जेवायला बसूयात आणि मग निघूया आपण ऑफिसला. तर फायनली गाईज माझं स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे आणि मला खूप जास्त गरम झालं कारण उन्हाळ्यामुळे आहे ना खूप जास्त सफोकेट व्हायला होतं किचनमध्ये. जे किचनमध्ये लेडीज काम करतात त्यांना नक्की हे रिलेट करू शकतं. इतका वाफ तयार होते ना आणि जास्त करून चपात्यांच्या वेळेस तर खूप हैराण व्हायला होतं. त्याच्यामुळं माझा आता स्वयंपाक झाला, मला भूक पण खूप जास्त लागली आहे. म्हटलं आता पहिलं जेवण करून घेऊया आणि जरा वेळ कूलर पुढं बसते आणि मग हे पुसूया, म्हणजे याला ड्राय करू. तर बघू. सो इट्स लंच टाइम गाईज आणि आता जेवायला बसलो. जेवायला मस्तपैकी मटकीची भाजी चपाती. मला तर असं चुरून वगैरे खायला आवडतं. इकडं चालले आता मिसळ बनवायचं काम. मला नाही आवडत मिसळ संग चपाती. म्हणजे मला जास्त चुरून नाही आवडत. हा मग ठीक आहे ना. इकडं मिसळ बनवायचं काम चालले मस्त. कांदा, पाणी आणि त्याच सोबत तारक मेहता. इज मॅन्डेटरी. दुपारच्या जेवणाला, संध्याकाळच्या जेवणाला, कधी पण जेवायला बसले आम्ही तारक मेहताच बघतो ना रे. मजा आहे. आणि त्यात पण जुने एपिसोड, नवीन नाही, जुने एपिसोडच छान आहेत. तर चला आता जेवण करतो. खूपच जास्त भूक लागली आहे आणि परत जेवण झाल्यानंतर आवरून ऑफिसला पण जायचं आहे. तर झाली आहे संध्याकाळ फ्रेंड्स आणि आता मला प्यायचं आहे लिंबू सरबत. सो मी दूध तापायला ठेवले. आता तुम्ही म्हणाल दुधाचा आणि लिंबू सरबतचा काय संबंध आहे, तर दूध तापवायला ठेवले खराब होऊ नये म्हणून. आणि लिंबू सरबत मला प्यायचं आहे कारण की थंड पिऊ वाटतंय मला जास्त उन्हाळ्याचं. तर मग मी शक्यतो जेवढं शक्य होईल माझ्याच्याने तेवढं मी थंड प्यायचा प्रयत्न करते. तर मग थंड ॲटलिस्ट मी दिवसातून एकदा तरी प्यायचा प्रयत्न करते, घरीच, बाहेर नाही जास्तच, पण घरीच जास्त प्रयत्न करते. काय ते वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट करून ट्राय करत असते किंवा पाणी तरी पिते. सो मी ट्राय करते आणि आता मला प्यायचं आहे लिंबू सरबत कारण की चहा नाही प्यायला लावलाय मला डॉक्टरनी जास्त. तर मग ठीक आहे, कधीतरी चहा बिस्किट वगैरे खाऊ वाटतं तेव्हाच मी चहा वगैरे पिते किंवा दिवसातून एक टाईम पिते आणि एक टाईम आता मी बंद करायचं ठरवलं आहे. बघू किती इम्प्रूव्हमेंट होते, कधीपर्यंत एक टाईम बंद होते. कारण की कुठं बाहेर जर गेलं मित्रमैत्रिणींसोबत तर ते म्हणतातच चला चहा पिऊ तर मग चहा होतोच. सो आता मी लिंबू सरबत पिते. लिंबू सरबत बनवल्यावर आपण बोलूया. तर आता माझं लिंबू सरबत तयार झाले, थंड थंड लिंबू सरबत. आणि त्याचसोबत माझं एक पार्सल पण आले जे की मी फोडून पण बसले एवढ्या वेळात. तर मी एक साडी मागवली होती, मी तुम्हाला दाखवते. आता मला फोन लावावा लागेल स्टँडला आणि मग मी तुम्हाला दाखवते साडी. तर ही साडी मी मागवली आहे मिंत्रावरून आणि मरून कलर आलेला आहे, म्हणजे मरून कलर मागवला होता मी. तर स्टँडला तर माझं स्टँडला फोन नाही लागत एवढा व्यवस्थित, त्याच्यामुळे मी दाखवू नाही शकत आहे. बट मी ट्राय करते माझ्या हातानेच तुम्हाला दाखवण्याचा, पण मी दाखवून राहणार आज, तुम्हाला दाखवणारच. तर काहीशी अशी आहे, मी इथं टाकली अंगावर. आता ही इथं तर अशी प्लेन आहे, प्लेन, आणि तिचं फक्त बॉर्डरला वर्किंग आहे. आता कसं दाखवू यार. हां, ही फक्त अशी तिची काट आहे. आणि हां, तर माझ्या शॉर्ट व्हिडिओवर तुम्हाला मी दाखवेल, दाखवण्याचा पूर्ण आणि तिचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईल माझ्या मिनी ब्लॉगच्या चॅनल ID वर इन्स्टा ID वर, तिथं मी तुम्हाला दाखवेल. तर असं काहीसं मी ठरवलं आहे, एक साधारण एक नॉर्मल असं सिम्पल असा लुक करण्याचा लग्नासाठी. तर ही मी फायनल म्हणजे लग्नाच्या दिवशी ही घालायचं ठरवले, त्याच्यामुळे मी हिला मागवलेलं आहे. सो ही अशी काहीशी आली आणि छान आहे, म्हणजे क्वालिटी वाईज वगैरे मस्त आलेली आहे. जसा मी तिचा रिव्ह्यू बघितला होता त्या टाईपनी ओके छान आलेली आहे. सो मला तुम्हाला पूर्ण याच्यात दाखवायची होती,
मला माहिती एवढी व्यवस्थित दिसली नाही आहे, बट मी इन्स्टा आय डीवर नक्की तुम्हाला तिचा रिव्ह्यू देईन लवकरच. तर मी आता बनवते लिस्ट, डीमार्टसाठीची किराण्याची लिस्ट बनवते. तर आता मी एक एक गोष्टी चेक करते आणि मग त्यानुसार मी बनवते लिस्ट, कारण की व्हेरी इम्पॉर्टंट खायची गोष्टी आहेत आपल्या, ज्या फॉर दॅट ओनली आपण सगळं करतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो माझं प्लॅन चाललाय की मी उद्या जावं, कारण की आता पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्या संपल्यात, तर जावं. आणि मी स्वतःला एक बजेट देणार आहे. सो बजेट चॅलेंज घ्यावा असं मला वाटतंय, की एवढ्या बजेटमध्ये फालतू गोष्टी न घेता, खायच्या प्यायच्या गोष्टींमध्ये असं काही नाही की डाळी वगैरेंमध्ये मी बजेट ठेवणार आहे, बट ज्या फालतू गोष्टी आपण बिनकामाच्या भरत राहतो ना, त्यासाठी मी एक बजेट द्यावं स्वतःला असं मला वाटतंय. सो हे चॅलेंज मी घ्यावं असं मला वाटतंय. लेट्स सी. सो आता मी पहिले लिस्ट करते, आणि फालतू गोष्टींची लिस्ट तर आपल्याला करायला लागत नाही, ती आपोआपच तिथं होते आणि आपोआपच आपण भरतो. तरी मी बऱ्याच आता कंट्रोल करते मी स्वतःला, की नाही घ्यायच्या तर नाही घ्यायच्या, ओके. बट सी, तिथं गेल्यावर काही गोष्टी अशा दिसतात की मन भारावून जातं आपलं एकदमच, अँड असा मला झटका येतो. सो असं मी बोलत राहते मधूनच, ओके. तर लिस्ट करते आणि मग बोलते मी तुमच्याशी. तर फायनली माझी लिस्ट बनवून रेडी आहे. काहीशी अशी छोटीशीच लिस्ट असते माझी, जास्त मोठी नाही, कारण मला काही जास्त सामान लागत नाही. मला जेवढं पाहिजे तेवढं गरजेनुसारच मी लिहिते. उगीच वायफट जास्त काही घेत नाही बसत, जसं लागल तसं नंतर बघता येतं. त्यानुसार मी लिहिलंय चेक वगैरे करून. काही राहतं पण माझ्याकडून कधी कधी विसरून, पण मग ॲडजस्ट करणं बनतं आहे. सो मी करते. आणि एवढे स्पेलिंग मिस्टेक्स असतात ना माझ्या लिस्टमध्ये जाम, म्हणजे दुसरं कोणी जर माझ्यासोबत आलं ना ते हैराण होऊन जातं, बाई लिहिलंय काय तू, तुझं अक्षर कसं आहे. माझं अक्षर असं आहे ना डेंजरस, आळ्याच वळतात माझ्या नुसत्या, खूप घाण अक्षर आहे माझं असं मला वाटतं यार. आहेच ऑलरेडी वाटतं काय, मी रिव्ह्यू पण म्हणजे खूप लोक मला म्हटले पण कसलं घाण अक्षर आहे यार तुझं, बट मला कळतं, ठीक आहे. तर रात्री खूप उशीर झाल्यामुळे मी झोपून गेले, मला झोप लागून गेली आणि व्लॉग एंड करायचाच राहिला. सो मी आत्ता व्लॉग एंड करते झोपेतून उठल्यावर. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटूया एका नवीन व्लॉग सकट. तोपर्यंत आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, टेक केअर.